काय मित्रांनो, कसे आहात? असतायत ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजे आवारा रायडर ब्लॉग्स. आणि आज तो दिवस आलाय जो सगळ्या साई भक्त वाट बघतात. तो म्हणजे पदयात्रेचा दिवस, पालखी सोहळेचा दिवस. माझं पहिलं वर्ष आहे. माझ्यावर हा दिसतोय, हा त्या साईडला जो आहे ह्याचं पण पहिलं वर्ष आहे. आम्ही दोघं साई नंदादीपमधून चालत चाललोय. पप्पा माझी पॅकिंग करतायत. सोनू पप्पांना बघतोय, पप्पा काय करतायत. सालाबादप्रमाणे मी सगळ्यात शेवट आहे. लेट, आपण नेहमी लेट असतो आणि तसंच लेट आहे. आता मी लगेच नाश्ता करतो आणि मी निघतो, नाही तर मला खूप मार पडेल. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली मी रेडी झालो आहे. ही आपली बॅग, ही यशची बॅग, हा यश आणि हा मी. आता आपण निघतोय. आता डायरेक्ट पालखीच्या इथे पोहोचूया, नाहीतर रस्त्यामध्ये आपले मंडळी आहेत, थांबले आहेत, बोलले आहेत, बघू थांबले आहेत काही रिॲलिटीमध्ये. खास करून तो अनिकेत मला मगातपासून कॉल करून बोलतोय की मी थांबलोय. मामा बाय बाय बाय. ब्लॉगमध्ये बाय कर. बाय 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 बाय. मंडळाचे अध्यक्ष, बरोबर, आमचे अध्यक्ष आहेत. शाबाश. बॅग ठेवली आहे त्यांनी. तर आम्ही चाललोय आता. बघा, तुरा कापली मी काल. हा प्रतीक आता आलाय. मी सकाळपासून आहे. विदा आता झालो. मी कुठे झोपलेला. याचे सगळे मित्र मला कॉल मेसेज करतात आहेत. दाखवतो तुम्हाला पाहिजे. हा आपल्या गँगमध्ये नवीन आहे, सुजल द बॉय, ब्लॅडी बॉय. चॉकेट अप ना, शांतीनगरला पूल घ्यायचा असेल तर आपल्या भावाकडे जायचं. भाऊ सध्या लाचतोय, 10 दिवसामध्ये पूर्ण गुलून विसरेल आणि माझ्या बरोबर राहणार आहे. सुजल, बाकी ते सोड, विषय सोड. आपल्याला कोणाची मजा घ्यायची आहे? येस, आमचा बकरा ठरलेला आहे. एकच बकरा. मी उडवला ना काय. ओके, आम्ही नाही घाबरत भावा, नाही बघितलं. पहिल्याच वाटलेली आहे. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. साईबाबाचा मला लागला या छंद, साई भजनात मी होतो या धुंद. साई भजनात मी होतो या धुंद, साई भजनात मी होतो या धुंद.
संगतीला माझ्या जणू सारे भाऊ बंद साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी पलकी संग निघालो मी साई दरबारी पलकी संग निघालो मी साई दरबारी आपल्याबरोबर आहेत आपले उद्देश भाऊ लिसा सॉरी एलिसा बरोबर यशने बरोबर बोललेला आहे. बघितला म्हणजे ब्लॉग बघतो कंटेंट माहिती आहे. साईराम बुवा उद्देश मला सांभाळणार आहे. माझं पहिलं वर्ष. उद्देश तुझं कितवं वर्ष आहे? 7वं वर्ष. मला उद्देश पूर्णपणे माझी जबाबदारी उद्देशने घेतलेली आहे. तर माझ्या चुवाचा हे डेब्यूट आहे माझ्या ब्लॉगमध्ये. चुवा माझी पोरगी आहे. तिचं नाव साक्षी दुरी आहे. तिला मी माझी पोरगी बोलतो. येस ब्रो, पुरा इंट्रोडक्शन देणं जरुरी आहे. तर ही पण आपल्यावर मुलुंडपर्यंत असणार आहे, बरोबर की नाही? हे दिसत नसेल आता. ठीक आहे. ऊन खूप आहे म्हणून हे असं घेतलं आहे. नाही आता परत बोलाल. टोपी बॅगेत आहे. टोपी आता काढणार. आम्ही थांबणार तेव्हा. अरे आता मला थोडी माहिती एवढा वेळ लागणार. आणि गोप्रोने खूप वाट लावली. गोप्रोला गरमी लागली. आमच्यापेक्षा जास्त गरमी गोप्रोला लागली. मी थोडेसे फुटेज टाकेन एंडला, म्हणजे तुम्हाला कळेल गोप्रोला काय झालं. म्हणून खूप साऱ्या फुटेज ना मिस झाले. तर आता त्याच्यात माझी चुकी नाही, गोप्रोची चुकी आहे. माझ्यावर येऊ नका. बाय बाय. कसं लाडू
पाहू शकता आम्ही आता हॉलवर आहे. तिथे सगळे आता एडर काही झोपलेले आहेत. तिकडे अनिकेत आमचा आहे बाजूला. अनिकेतला दाखव. अनिकेत नुसतं काच चावतोय अनिकेत आमची कान चावतोय. आता अनिकेत एक मला तेवढी झोप येते ना भाई. आकाश झोपलाय फुल डोळे बंद करून. हा लाडेश्वर लाडू हा आमचा संस्कार प्राणी पुढल्या वर्षी चालणार आहे. आणि सगळे संस्कार आहेत माझ्या अंगात. 2 वर्ष जात तर मित्रांनो आता आपण निघालोय आपल्या पहिल्या हॉल्टवरनं. दत्त मंदिर मेघवाडी हा आपला पहिला हॉल्ट होता. आता इकडनं निघालोय. आता दुसरा हॉल्ट आहे आपला मुलुंड. आरतीसाठी हां बोल त्याच्यानंतर आपण मुलुंडला जाणार जिथे भजन होणार, जिथे सगळ्यांना जास्त मजा येते. अनिकेत मला बोललाय की तो नाचणार आहे, बघू कसा नाचतो. मी असं काही बोललो नाही आपल्यावर शब्द लावतोय. हा बरोबर, काय तो माझ्याशी जास्त बोलतच नाही ना, तो बिझी असतो चॅटिंग करते. पहिल्या हॉल्ट नंतर येतो चालायला पहिल्या हॉलपासून कामं चालू होती तर आता ते वाव कामं कसली कामं ते सगळं डीजे बीजे कसं बांधलं पुरांना नाचायला घेऊन ओके ओके. बघा पहिल्या दिवशीच पुरण आम्हाला भेटलं पूर्ण डबे भरून. चिंता कशाची ती आज मला नाही, काळजी घेणारा आहे माझा साई. काळजी घेणारा आहे माझा साई, काळजी घेणारा आहे माझा साई. तन मन माझे मी वाहिले त्या पायी, साई रूपात मला दिसते माझी आई. आई वारी लई भारी साथी सुखाची अदारी, साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी. पलकी संग निघालो मी साई दरबारी, पलकी संग निघालो मी साई दरबारी. नंददीप माझा देव तो अंतरी, साई नंददीप माझा देव तो अंतरी. पालखी संग निघालो मी साई दरबारी, पालखी संग निघालो मी साई दरबारी. बोला ओम साईराम. ओम साईराम. हे बाबा शिंदे आहेत, हे पण असणार आहेत आपल्यावर 10 दिवस. रवी किरण मध्ये गाजलेले व्यक्तिमत्व बाबा शिंदे. योगेश्वरी मधले नावाजलेले असे बाबा शिंदे. नंददीप माझ्या देव तो अंतरी, साई नंददीप माझ्या देव तो अंतरी. पलखी संग निघालो मी साई दरबारी, पलखी संग निघालो मी साई दरबारी. नंददीप माझा देव तो अंतरी, साई नंददीप माझा देव तो अंतरी. पालखी संग निघालो मी साई दरबारी, पालखी संग निघालो मी साई दरबारी. साई बाबाचा मला लागला या छंद, साई भजनात मी होतो या धुंद. साई भजनात मी होतो या धुंद, साई भजनात मी होतो या धुंद. काय वर्णावा आज मी आनंद, संगतीला माझ्या जणू सारे भाऊ बंद. साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी, साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी. पलकी संग निघालो मी साई दरबारी.
दरबारी पालखी संग निघालो मी साई दरबारी नंददीप माझा देव तो अंतरी साई नंददीप माझा देव तो अंतरी पालखी संग निघालो मी साई दरबारी पालखी संग निघालो मी साई दरबारी चिंता कशाची ती आज मला नाही काळजी घेणारा आहे माझा साई काळजी घेणारा आहे माझा साई काळजी घेणारा आहे माझा साई तन मन माझे मी वाहिले त्या पायी साई रूपात मला दिसली माझी आई आई वारी लई भारी साथी सुखाची आधारी साई वारी लई भारी साथी सुखाची आधारी पालखी संग निघालो मी साई दरबारी पालखी संग निघालो मी साई दरबारी नंददीप माझा देव तो अंतरी साई नंददीप माझा देव तो अंतरी पालखी संग निघालो मी साई दरबारी पालखी संग निघालो मी साई दरबारी माझ्या हातून सेवा साई चरणी माझा सुखाचा ठेवा साई चरणी माझा सुखाचा ठेवा साई चरणी माझा सुखाचा ठेवा हा बाळ विनवी तो तुझला आज देवा तुझ्या नामाचा कधी विसर न व्हावा साई वारी लई भारी साथी सुखाची आधारी साई वारी लई भारी साथी सुखाची आधारी पालखी संग निघालो मी साई दरबारी पालखी संग निघालो मी साई दरबारी नंददीप माझ्या देव तो अंतरी साई नंददीप माझ्या देव तो अंतरी पालखी संग निघालो मी साई दरबारी 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 सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
आणि सैरत्न गुरुवर्य बाळभाऊ यांच्या लेखणीतून साकार झालेला हे ओळखीचा चेहरा दिसतोय की नाही? सगळ्यांसमोर याच कार्यक्रमात अर्थात झालेले पांडे याला पण ओळखतात ना? सुकडा होता, जाडा झालाय. बॉडी बिडी दाखव जरा. बेरोजगार मित्र मंडळ. पण बॉबने मला दगा दिलाय. बॉब मला एकच दिवसासाठी आहे. आता पहिला दिवस, उद्या घरी. मग परत कधी येणार आहे की नाही? गुढीपाडव्याला. गुढीपाडव्याला येणार आहे ना? बस. कमी न कसली आज ज्यांच्या सुखाला, कमी न कसली आज ज्यांच्या सुखाला. पाय 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 येशील शिरलेला अरे वेड्या, पाय पाय येशील शिरलेला अरे वेड्या, पाय पाय येशील शिरलेला. उघड्या डोळ्याने बघशील तू साईला, उघड्या डोळ्याने बघशील तू साईला. पाय पाय येशील शिरलेला अरे वेड्या, पाय पाय येशील शिरलेला अरे वेड्या, पाय पाय येशील शिरलेला. सोन्या परी त्याचा दरबार,
घालून त्या श्रावण माळाला पायी 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 येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला डोळ्या डोळ्याने बघशील तू साईला डोळ्या डोळ्याने बघशील तू साईला पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय मुलुंडच्या हॉल्टवर आणि मी तुम्हाला आता इकडचे दृश्य दाखवतो. हे बघा हे दृश्य आहेत, असे दृश्य आहेत. हा भाऊ आपल्या भावाकडे खूप स्टॅमिना आहे. भाऊ बसत आहे. हे बाकी सगळे झोपले. हा सोहम झोपलाय, हा बत्ताच झोपलाय. हा बघा ब्लॉग जसा चालू केलेला तसा उठत होता पण झोपला परत. हा बिझी आहे. सुजल पण आडवा झालाय, सुजल पण बिझी आहे. हा बघा अरे नुसता बाईकवर फिरतोय तरी खातो. लाज वाटते काय? हा बघा हा एक बघा झोपलेत मस्त मध्ये. मला तर माहित पण नाही बरोबर. लाज वाटते. बोल ना. बघू शकता आमची मंडळी जेवायला बसले. आता कॅमेरा तर फिरव. हा फिरव. ओके बघा सगळीकडे फिरवलं. हा जेवायला बसली. पुढे काय? बस एवढंच. साई प्रसादाचा लाभ घ्या तुम्ही पण. दरवर्षी एकदा तरी रामनवमीची पदयात्रा करा. खरंच अनुभव एक नंबर. तर मित्रांनो आपल्या पहिल्या दिवसाचा प्रवास इथेच संपलेला आहे. सगळे जेवून जसं बघू शकतात नाचून वगैरे पण झालेले आहेत. सगळ्यांचे कपडे पण चेंज झालेत. अर्ध्या जणांचे आमचे बाकी आहेत. आम्ही आता करू आणि झोपू. तर आपला पहिल्या दिवसाचा प्रवास इथेच संपतोय. आणि या ब्लॉगच्या सिरीजमध्ये मी असं ठरवलं आहे की प्रत्येक ब्लॉगच्या एंडला मी एक शायरी बोलणार. तर आजची शायरी अशी आहे. ओ मेरे मालिक सुना आप बहुत चमत्कार करते हो. ओ मेरे मालिक सुना आप बहुत चमत्कार करते हो. एक चमत्कार ऐसा भी कर दो मुझे और उसे एक कर दो. बोला ओम साई राम.